Hi students, in last lecture we have seen some examples on our topic motion in plane. Now in today's lecture we are going to start our fourth topic which is laws of motion. Laws of motion हा जो टॉपिक आहे हा आपल्या सिलेबस मधला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावर आपल्याला न्यूमरिकल्स जास्त विचारले जातात आणि याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपला 11th मधला कोणता असेल तर तो आहे लॉज ऑफ मोशन. ओके, तर लॉज ऑफ मोशन याच्यावर या टॉपिकवर जेई नीटला सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे याच्या प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूयात लॉज ऑफ मोशन. याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तो काय आहे बघूया. इंट्रोडक्शन याच्यामध्ये फर्स्ट मी इथे काय लिहिलंय बघा, मेकॅनिक्स. आता लॉज ऑफ मोशन हा जो पार्ट आहे हा फिजिक्सच्या कोणत्या ब्रँचमध्ये स्टडी केला जातो तर मेकॅनिक्स या ब्रँचमध्ये. आपण सुरुवातीला बघितलेलं आहे इंट्रोडक्शनमध्येच की फिजिक्सच्या ब्रँचेस कोणत्या कोणत्या असतात. मेकॅनिक्स आहे, इलेक्ट्रोडायनॅमिक्स आहे, त्यानंतर ऑप्टिक्स आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे, बरोबर. तर यातलं आत्ता आपण जे बघतोय ते काय आहे तर मेकॅनिक्स आहे. ओके, तर मेकॅनिक्स आणि थर्मोडायनॅमिक्स हे येतात फिजिक्स 1मध्ये आणि ऑप्टिक्स आणि मेकॅनिक्स आणि थर्मोडायनॅमिक्स हे कशामध्ये येतात सांगितलं मी, फिजिक्स 1मध्ये येतात आणि ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोडायनॅमिक्स हे जे आहेत ते फिजिक्स 2मध्ये येतील. ओके, तर आता आपण इथे सुरुवातीला बघतोय की व्हॉट इज मीन्ड बाय मेकॅनिक्स. मेकॅनिक्स ही फिजिक्सची अशी ब्रँच आहे जी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन याच्यावर डिपेंड आहे, म्हणजे ती ते लॉज काय करते, फॉलो करते. मग त्या लॉजमध्ये कोणते येतात तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन आणि आणखीन एक लॉ येतो तो म्हणजे आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अशा प्रकारे या 4 लॉवर डिपेंड असणारी फिजिक्सची जी ब्रँच आहे त्या ब्रँचला मेकॅनिक्स असं म्हटलं जातं. ओके, तर मेकॅनिक्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड ग्रॅव्हिटेशन. ओके, तर आता मेकॅनिक्स हा खूप मोठा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण फिजिक्स 1 जे काही बघतो ते सगळं 2च पार्टमध्ये डिव्हाइड होणार आहे. एक आहे मेकॅनिक्स आणि दुसरा आहे थर्मोडायनॅमिक्स. ओके, मग थर्मल म्हणजे हीटशी जे टॉपिक रिलेटेड आहेत ते सगळे येतील थर्मोडायनॅमिक्समध्ये आणि बाकी रिमेनिंग पार्ट जो आहे तो कशामध्ये येईल तर मेकॅनिक्समध्ये येईल. ओके, तर आता या मेकॅनिक्स म्हणजे काय आपल्याला हे समजलं की ज्या फिजिक्सच्या ब्रँचमध्ये न्यूटनचे मोशनचे लॉज आणि ग्रॅव्हिटेशनचा लॉ स्टडी केला जातो त्या ब्रँचला आपण मेकॅनिक्स असं म्हणतो. आता मेकॅनिक्स ही जी ब्रँच आहे ही 2 ब्रँचेसमध्ये डिव्हाइड होते. त्यातली फर्स्ट ब्रँच आहे स्टॅटिक्स आणि दुसरी ब्रँच आहे कायनेटिक्स. फर्स्ट ब्रँच कोणती आहे बघा, स्टॅटिक्स ही फर्स्ट ब्रँच आहे आणि सेकंड ब्रँच कोणती असेल तर कायनेटिक्स. ओके, आता स्टॅटिक्स म्हणजे काय, आता इथे आपण काय म्हणतोय की मेकॅनिक्स ही कसली ब्रँच आहे जी ऑब्जेक्टच्या मोशनवर डिपेंड आहे, या ब्रँचला आपण काय म्हणतो मेकॅनिक्स असं म्हणतो. मग त्याचे 2 टाईप कोणते, एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे कायनेटिक्स. आता स्टॅटिक हा वर्ड कुणाशी रिलेटेड आहे तर स्टेबल, बरोबर की नाही. मग स्टॅटिक्स म्हणजे काय तर ज्या बॉडीज स्टेबल आहेत किंवा ज्या बॉडीज रेस्टमध्ये आहेत तर त्यांच्याशी रिलेटेड असणारी जी फिजिक्सची ब्रँच आहे तिला आपण काय म्हणणार आहे, स्टॅटिक्स असं म्हणणार आहे. मग स्टॅटिक्सची तुम्ही डेफिनेशन काय सांगू शकता, इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द बॉडीज ॲट रेस्ट. ज्या बॉडीज रेस्टमध्ये आहेत त्यांच्याशी डील होणारी किंवा त्यांच्याशी रिलेटेड असणारी जी ब्रँच आहे तिला काय म्हटलं जाईल, स्टॅटिक्स असं म्हटलं जाईल. आता हे आपल्याला माहीत आहे बघा की जेव्हा बॉडी रेस्टमध्ये आहे याचा अर्थ काय तर ती स्वतःची पोझिशन चेंज करत नाही. मग आता हे कधी पॉसिबल आहे तर ज्या वेळेस बॉडी रेस्टमध्ये म्हणजे एका जागी फिक्स आहे, तिची पोझिशन कॉन्स्टंट आहे, किंवा असंही होऊ शकतं की एखादी बॉडी आहे तिच्यावर फोर्सेस ॲक्ट होत आहेत. समजा हा चॉक आहे आणि या चॉकला मी दोन्ही साईडला इक्वल अपोजिट फोर्स अप्लाय केलं, काय होईल बघा, चॉक आहे, चॉकला मी दोन्हीकडे
इक्वल फोर्स अप्लाय केलं, म्हणजे ह्या इकडे जेवढं लेफ्टला फोर्स अप्लाय झालेला आहे तेवढंच फोर्स कुठे अप्लाय केलं, राईटला अप्लाय केलं, तर काय होणार आहे, इक्वल फोर्सेस अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट झाल्यामुळे इथं टोटल फोर्स बॉडीवर ॲक्ट होणारं किती असेल, 0 असेल आणि त्यामुळे बॉडीचं मोशन होणार नाही. बघा, एखादी बॉडी तुम्ही समजा रस्सी खेळत आहात, हां रस्सी खेच, तर त्या रस्सी खेचमध्ये ज्या साईडला ताकद जास्त लावली जाईल त्या साईडला ती रस्सी काय होणार आहे, ओढली जाणार आहे. सपोज त्या रस्सीच्या दोन्ही साईडला सेम अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय झालं तर रस्सी मूव्ह होईल का, नाही. मग आता हे एक्झाम्पल आपल्याला फॅमिलियर आहे. इथे काय झालं तर ज्या साईडला फोर्स जास्त अप्लाय केलं गेलं त्या साईडला बॉडीचं मोशन झालं, पण जोपर्यंत दोन्ही साईडला इक्वल फोर्सेस अप्लाय होतात तोपर्यंत ती बॉडी जी आहे ती मोशनमध्ये जात नाही, ती कशामध्ये राहते, रेस्टमध्ये राहते, बरोबर. आणि ही जी तिची कंडिशन आहे की ज्या वेळेस त्या बॉडीवर फोर्सेस अप्लाय होऊन सुद्धा ती मूव्ह होत नाही, कारण तिच्यावर फोर्सेस कसे अप्लाय झाले तर इक्वल आणि अपोजिट. इक्वल अपोजिट आपण कसं म्हणतो, तर ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट आहे त्यावेळेस त्याच्या दोन्ही साईडला इक्वल फोर्सेस जर अप्लाय झाले तर ते फोर्सेस कसे आहेत, इक्वल आणि अपोजिट आहेत. मग असं जर झालं तर ती बॉडी मूव्ह होणार नाही, ती रेस्टमध्ये असेल आणि तिची जी कंडिशन आहे त्या कंडिशनला काय म्हटलं जाईल, इक्विलिब्रियम कंडिशन. कोणती कंडिशन म्हटली जाते, इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजेच बॉडी एकतर फोर्स काहीही अप्लाय झालं नाही तर ती रेस्टमध्ये असेल, किंवा जर अप्लाय झालेलं फोर्सेस हे इक्वल आणि अपोजिट असतील आणि त्या बॉडीवरचं टोटल फोर्स हे 0 असेल तर त्या केसमध्ये सुद्धा बॉडी कशामध्ये राहील, रेस्टमध्येच राहील. म्हणजेच बॉडी रेस्टमध्ये असण्याच्या 2 कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन काय, बॉडीवर ॲक्ट होणारं फोर्स हे किती असलं पाहिजे, 0. आणि सेकंड काय की बॉडीवर नेट फोर्स आपण 0 म्हणतोय, याचा अर्थ तिथं इक्वल अपोजिट फोर्सेस ॲक्ट होऊ शकतात. ओके, मग आता स्टॅटिक्स म्हणजे आपण काय सांगू शकतो, इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द बॉडीज ॲट रेस्ट किंवा ऑब्जेक्ट्स ॲट रेस्ट. इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. मी त्याला पुढे ऑब्लिक केलं आहे आणि त्याच्या पुढे काय लिहिलं आहे बघा, ऑब्जेक्ट इन इक्विलिब्रियम अंडर ॲक्शन ऑफ बॅलन्स्ड फोर्सेस. म्हणजेच बॉडी रेस्टमध्ये आहे किंवा बॉडी कशामध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. इक्विलिब्रियममध्ये कधी आहे, अंडर ॲक्शन ऑफ बॅलन्स्ड फोर्सेस. ओके, मग अशी जी ब्रँच आहे तिला आपण काय म्हणतो, स्टॅटिक्स असं म्हणतो. सेकंड ब्रँच आहे फिजिक्सची म्हणजे मेकॅनिक्सची सेकंड ब्रँच आहे ती आहे कायनेटिक्स. कायनेटिक्स ही स्टॅटिक्सच्या अपोजिट आहे. मग स्टॅटिक्स म्हणजे आपण काय म्हणतो तर जी ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहेत त्यांच्याशी डील होते ती ब्रँच कोणती, स्टॅटिक्स. आणि कायनेटिक्स म्हणजे काय असेल, मग कायनेटिक्स काय असेल तर इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द ऑब्जेक्ट्स इन मोशन. जर ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तर कोणती ब्रँच आहे, स्टॅटिक. आणि ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर कोणती ब्रँच आहे तर कायनेटिक्स. ओके, आता कायनेटिक्स ही जी ब्रँच आहे याच्यामध्ये परत 2 टाईप असतात, ते म्हणजे कोणते आहेत बघा, तर कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. आता कायनेमॅटिक्स म्हणजे काय तर इट इज द ब्रँच ऑफ कायनेटिक्स व्हेअर वी स्टडी द मोशन ऑफ ऑब्जेक्ट्स. आता कायनेटिक्स म्हणजे कुणाशी रिलेटेड आहे तर ऑब्जेक्टच्या मोशनशी. मग त्याचीच ही कायनेमॅटिक्स ब्रँच आहे, म्हणजे ही सुद्धा कुणाशी डील होणार तर ऑब्जेक्टच्या मोशनशी. पण इथे मी पुढे एक लिहिलं आहे की विदाऊट नोईंग देअर कॉज. म्हणजे काय, इथं ऑब्जेक्टचं मोशन आपल्याला स्टडी करायचं आहे, पण त्या ऑब्जेक्टच्या मोशनचा कॉज काय आहे, त्याच्या मोशनचं रिझन काय आहे, कशामुळे तो मोशनमध्ये आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं नाही. ओके, मग काय सांगूयात, कायनेमॅटिक्स म्हणजे काय आहे, इट इज द ब्रँच ऑफ कायनेटिक्स विच डील्स विथ मोशन ऑफ ऑब्जेक्ट्स. बट हिअर वी हॅव इट इज नॉट नेसेसरी टू नो द कॉज ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. किंवा आपण असं म्हणू शकतो वी स्टडी द मोशन ऑफ ऑब्जेक्ट विदाऊट नोईंग देअर कॉज. म्हणजे मोशनचा आपल्याला कॉज माहिती असणं इथे नेसेसरी नाही. अशी जी ब्रँच आहे ती म्हणजे आहे कायनेमॅटिक्स. मग आता याचे एक्झाम्पल्स काय आहेत, एक्झाम्पल्स मी लिहिलेत बघा बोर्डवर. काय एक्झाम्पल्स आहेत, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. आता डिस्प्लेसमेंट होते
का होते गरजेचं नाही आपल्याला माहीत असणं. डिस्प्लेसमेंट झाली आपण काउंट करू शकतो. व्हेलॉसिटी, पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे एवढंच फक्त आपण बघणार ना. का आहे रिझन माहिती पाहिजे का, नाही. सेम तसंच ॲक्सेलरेशन. आता एखादा ऑब्जेक्ट हा ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये आहे पण तो का आहे ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये असं आपण विचारतो का, नाही. म्हणजे इथे या डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या 3 क्वांटिटीजसाठी आपल्याला त्याच्या कॉजची गरज नाही. मग इथं ही जी ब्रँच आहे हिला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिक्स असं म्हणतो. ओके. आता सेकंड ब्रँच आहे कायनेटिक्सची, ती म्हणजे आहे डायनॅमिक्स. आता डायनॅमिक्स म्हणजे काय, तर कायनेमॅटिक्सच्या अपोजिट. डायनॅमिक्समध्ये काय असणार, इट ऑल्सो डील्स विथ द ऑब्जेक्ट्स इन मोशन. म्हणजे इथं सुद्धा ऑब्जेक्ट हा कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. पण ते कायनेमॅटिक्सच्या अपोजिट आहे. म्हणजे कायनेमॅटिक्समध्ये आपल्याला कॉज माहिती असणं गरजेचं नाही, पण डायनॅमिक्समध्ये आपल्याला मोशनचा कॉज माहिती असला पाहिजे. इथे नेसेसरी आहे की त्या मोशनचा कॉज काय आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे. जसं की सपोज एखादी बॉडी ही रोटेशनल मोशनमध्ये आहे तर त्या बॉडीवर टॉर्क ॲक्ट होत आहे. ओके. मग टॉर्क ॲक्ट झाल्यामुळे ती मोशनमध्ये गेली, हा झाला त्याचा कॉज, बरोबर. मग अशा काही फिजिकल क्वांटिटीज आहेत की जिथे आपल्याला कॉज माहिती असणं नेसेसरी आहे. मग अशा फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत, तर ती आहे फोर्स, त्यानंतर आहे टॉर्क, त्यानंतर आहे वर्क, एनर्जी, मोमेंटम. ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत याच्यासाठी आपल्याला त्याचा मोशनचा कॉज माहिती असणं नेसेसरी आहे. मग अशा फिजिकल क्वांटिटी, अशा ब्रँचला, ज्या ब्रँचमध्ये या फिजिकल क्वांटिटीजचा स्टडी केला जातो त्या ब्रँचला आपण काय म्हणतो, डायनॅमिक्स असं म्हणतो. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा काय काय सांगितलेलं आहे. आत्ता मी इथे फर्स्ट ब्रँच फिजिक्सची सांगितली, ती म्हणजे आहे मेकॅनिक्स. इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर मेकॅनिक्सचे 2 टाईप असतात, एक आहे स्टॅटिक्स, दुसरा आहे कायनेटिक्स. इट इज द स्टॅटिक्स म्हणजे काय, ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ बॉडीज ॲट रेस्ट. आणि कायनेटिक्स म्हणजे काय, ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ बॉडीज इन मोशन. ओके. कायनेटिक्समध्ये 2 ब्रँचेस परत, एक आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरी आहे डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्समध्ये तुम्हाला मोशनचा कॉज माहिती असणं नेसेसरी नाही. त्याचे एक्झाम्पल आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. पण डायनॅमिक्समध्ये आपल्याला मोशनचा कॉज माहीत असणं गरजेचं आहे. आणि तिथे कोणत्या फिजिकल क्वांटिटीज येतील, तर त्या आहेत फोर्स, वर्क, एनर्जी, पॉवर, मोमेंटम. ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. सगळ्यांनी हे पटकन नोट करून घ्या. झालं असेल. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपला ॲरिस्टॉटल्स फॅलसी. हां, ॲरिस्टॉटल्स फॅलसी. इथे ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनं एक स्टेटमेंट सांगितलं आणि ते प्रूव्ह केलं आणि त्या स्टेटमेंटलाच काय म्हटलं जातं, तर ॲरिस्टॉटल्स फॅलसी असं म्हटलं जातं. मग ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनं काय सांगितलं हे आपण बघूया. त्याचं स्टेटमेंट काय आहे, एक्सटर्नल फोर्स इज नीडेड, external force is needed to keep a body in uniform motion. ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनं काय स्टेटमेंट सांगितलंय बघा, एक्सटर्नल फोर्स इज नीडेड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म मोशन. आणि हे जे स्टेटमेंट आहे हे ॲरिस्टॉटलनी प्रूव्ह केलं आणि या स्टेटमेंटला काय म्हटलं जातं, तर ॲरिस्टॉटल फॅलसी. आता इथे या स्टेटमेंटचा अर्थ काय, तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या सुरुवातीच्या फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये बघा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन तिथे पॉईंट घेतलेला होता मी. त्याच्यामध्ये न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत.
सर्वांनी हे रिवाईज करण्यासाठी न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन जे आहेत त्यासाठी सगळ्यात फर्स्ट लेक्चर युनिट डायमेन्शनच्या त्या लेक्चर्समधलं फर्स्ट सेकंड लेक्चर बघायचं आहे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला क्लिअर होईल. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे सांगा मला. तर एखादी बॉडी रेस्टमध्ये राहते किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये राहते कधीपर्यंत, जोपर्यंत तिच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत ती त्या कंडिशनमध्ये राहू शकते. रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहते आणि युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये राहते. ओके, आता इथे ॲरिस्टॉटलनी काय सांगितलेलं आहे बघा, एक्सटर्नल फोर्स इज नीडेड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म मोशन. म्हणजे बॉडीला युनिफॉर्म मोशनमध्ये ठेवण्यासाठी कशाची गरज आहे म्हटलं आहे, तर एक्सटर्नल फोर्सची गरज आहे. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं की एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्याशिवाय बॉडी ही युनिफॉर्म मोशनमध्ये राहू शकत नाही. म्हणजे तिला युनिफॉर्म मोशनमध्ये राहण्यासाठी कशाची गरज आहे, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करण्याची गरज आहे. ओके, तर आता हे जे स्टेटमेंट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांना कोणते एक्झाम्पल्स घेतले बघा. सपोज एखादा बॉल आहे आणि तो बॉल काय होतोय तर रोल होतोय. बॉल इज रोलिंग ऑन सरफेस. बॉल इज रोलिंग ऑन सरफेस. हे एक एक्झाम्पल घेतलं आणि सेकंड एक एक्झाम्पल घेतलं म्हणजे ते आहे पेपर प्लेनचं एक्झाम्पल. पेपर प्लेन थ्रोन इन एअर. थ्रोन इन एअर. आता या 2 एक्झाम्पल्समध्ये त्यानं काय सांगितलं बघा, ज्या वेळेस बॉल हा एखाद्या सरफेसवर रोल होतो. रोल म्हणजे काय, तो स्वतःभोवती असा रोटेट होतो आणि पुढे पुढे पास होतो. या मोशनमध्ये कोणत्या 2 टाईपचे मोशन आहेत. एक आहे की तो पुढे 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 जातो, याचा अर्थ लिनियर मोशन आहे, बरोबर. आणि तो स्वतःभोवती असा गोल फिरत जातो, म्हणजे हे कसलं मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे. आणि रोटेशनल म्हणजे गोल फिरत फिरत ट्रान्सलेशनल मोशनसुद्धा होतं आहे, लिनियर मोशनसुद्धा होतं आहे. म्हणजे लिनियर प्लस ट्रान्सलेशनल या 2 मोशनचं कॉम्बिनेशन केलं की ते जे मोशन असेल ते कोणतं असेल, रोलिंग मोशन. ओके, मग इथे आपण काय म्हणतो, बॉल काय होतोय, रोल होतोय एका सरफेसवर. मग ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये सर्टन डिस्टन्स समजा बॉलने ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर बॉल काय झाला, स्टॉप झाला, एका जागी तो थांबला. तर इथे काय झालं सांगा की बॉल पहिल्यांदा तुम्ही त्याला फोर्स अप्लाय केलं. ओके, बॉल असाच जाईल का पुढे, नाही. बॉलला मोशनमध्ये आणण्यासाठी आपल्याला त्याला फोर्स अप्लाय करावं लागेल. तुम्ही बॉलला फोर्स अप्लाय केला, बॉल पुढे पुढे चालला आहे. पुढे गेल्यानंतर थोड्या वेळाने काय होतो, तो स्टॉप होतो, एका जागी थांबतो. आता इथे तो का थांबला, कारण तो बॉल आणि तो ज्या सरफेसवरून चालला आहे तो सरफेस, या दोघांच्या मध्ये फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट आहे. फ्रिक्शन म्हणजे काय, तर मोशनला अपोज करणारं ते फोर्स आहे, बरोबर. म्हणजे बॉल ज्या वेळेस एखाद्या सरफेसवरून रोल होतोय पुढे पुढे, त्यावेळेस झालं काय, तर त्याच्या मोशनला अपोज करणारं फोर्स सरफेस आणि बॉल यांच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि म्हणून त्या मोशनला अपोज झालं आणि मग बॉल काय झाला, स्टॉप झाला एका जागी, बरोबर. म्हणजे इथे तो बॉल स्टॉप झाला आणि त्याला परत तुम्हाला मोशनमध्ये आणायचं आहे. मग तुम्हाला काय केलं पाहिजे, त्याला परत फोर्स अप्लाय केलं पाहिजे, तर तो पुढे मोशनमध्ये जाणार आहे, बरोबर. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला कंटिन्युअसली युनिफॉर्म मोशनमध्ये ठेवायचं आहे तर तुम्हाला काय अप्लाय केलं पाहिजे, फोर्स अप्लाय केलं पाहिजे. फोर्स अप्लाय केल्याशिवाय तो बॉल जो आहे तो त्या रेस्ट कंडिशनमधून पुढे पास होणार नाही. म्हणजे युनिफॉर्म मोशनमध्ये तो कंटिन्यू राहणार नाही. इथे कुणी सांगितलं, हे ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनं सांगितलं की एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्याशिवाय बॉडी ही युनिफॉर्म मोशनमध्ये जाऊ शकत नाही. ओके, याचं एक्झाम्पल कळलं का सगळ्यांना. बॉल सरफेसवरून तुम्ही नुसताच ठेवला, फोर्स नाही अप्लाय केलं तर तो ॲज इट इज राहील. तुम्ही फोर्स अप्लाय केलं की तो पुढे पुढे जाईल, पण एका सर्टन डिस्टन्स नंतर तो स्टॉप होईल. स्टॉप का झाला, का तर सरफेस आणि बॉल यांच्यामध्ये कसलं फोर्स प्रेझेंट आहे, फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट आहे आणि त्यामुळे त्याचं मोशन स्टॉप होईल. मोशन स्टॉप झाल्यानंतर परत त्याला मोशनमध्ये आणण्यासाठी परत फोर्स अप्लाय करावं लागेल. ओके, म्हणजे फोर्स अप्लाय केल्याशिवाय तो युनिफॉर्म मोशनमध्ये जाऊ शकणार नाही.
आता सेम सेकंड एक्झाम्पल त्यानं सांगितलं, सपोज पेपर प्लेन थ्रोन इन एअर. म्हणजे काय, पेपर प्लेन म्हणजे काय, कागदाचं तुम्ही विमान बनवता ना छोटं, तर ते जे कागदाचं विमान बनवलेलं आहे त्याला आपण काय म्हणतोय, पेपर प्लेन म्हणतोय. ते सपोज घेतलं आणि एअरमध्ये थ्रो केलं, फेकलं एअरमध्ये, तर इथे काय होतं की ते थोडं डिस्टन्स असं ट्रॅव्हल करतं आणि परत ते खाली येऊन पडतं जमिनीवर, बरोबर. मग असं का होतं, का तर त्याच्या मोशनला इथे सपोर्ट जर झाला असता, तुम्ही पहिल्यांदा काय करता, पेपर प्लेन हातात घेता, नंतर ते उडवता, बरोबर. उडवलं तुम्ही म्हणजे काय केलं, त्याला थ्रो केलं. थ्रो केलं म्हणजे काय, तर तुम्ही त्याला फोर्स अप्लाय केलं म्हणून ते पुढं गेलं, बरोबर. फोर्स अप्लाय नाही केलं, सपोज नुसतंच विमान हातात धरलं आणि फोर्स अप्लाय न करता सोडून दिलं, ते जाईल का हवेत पुढे, नाही जाणार ना, ते खाली पडेल, बरोबर. म्हणजे फोर्स अप्लाय केल्याशिवाय ते मोशन झालं का त्याचं, नाही. म्हणजे इथे त्या पेपर प्लेनला तुम्ही थ्रो केलं म्हणजे फोर्स अप्लाय केलं आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे ते विमान पुढे गेलं आणि मग त्याचं इथे काय झालं, मोशन झालं. मग आता सर्टन डिस्टन्स त्यानं पण ट्रॅव्हल केलं आणि नंतर ते काय झालं, खाली पडलं सरफेसवर. मग इथे काय झालं, तर त्याच्या मोशनला अपोज झाला. म्हणजे त्यानं सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर त्याच्या मोशनला काय झालं आहे, अपोज झाला आणि त्यामुळं ते पुढे न जाता सरफेसवर ड्रॉप झालं. मग आता इथे कसला अपोज झाला, कोणी अपोज केला, तर इथे ते प्लेन कशामधून ट्रॅव्हल होत आहे, एअरमधून ट्रॅव्हल होत आहे. म्हणजे इथे त्याच्या मोशनला अपोज कुणी केलेला असणार, तर एअरने अपोज केलेला असणार आहे, बरोबर. म्हणजे इथे एअर फ्रिक्शनल फोर्स जे आहे ते कुणी प्रोव्हाइड केलेलं आहे, तर एअरनं प्रोव्हाइड केलेलं आहे. मग एअरच्या लेयर्समध्ये जे फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट आहे त्याला आपण व्हिस्कस फोर्स असं म्हणतो. आपण ते नंतर बघणार आहोत. मग हे जे व्हिस्कस फोर्स आहे ते काय करतं, या मोशनला अपोज करतं आणि त्यामुळं पेपर प्लेनचं युनिफॉर्म मोशन होत नाही आणि ते पेपर प्लेन खाली ड्रॉप होतं. ओके. मग त्याला सपोज तुम्हाला परत युनिफॉर्म मोशनमध्ये आणायचं आहे, तर काय केलं पाहिजे, तर त्या पेपर प्लेनला कंटिन्युअसली तुम्हाला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं पाहिजे. ओके. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनं काय सांगितलं की ऑब्जेक्टला युनिफॉर्म मोशनमध्ये ठेवण्यासाठी त्या ऑब्जेक्टला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं गेलं पाहिजे. जर फोर्स अप्लाय झालं नाही तर तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये राहू शकत नाही. हे आहे ॲरिस्टॉटल्स फॅलसी. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे सांगा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, every object remain in the state of rest or in the state of uniform motion unless it is acted upon by external unbalanced force. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट हा जर रेस्टमध्ये असेल रेस्टमध्ये राहील, युनिफॉर्म मोशनमध्ये असेल युनिफॉर्म मोशनमध्ये राहील, त्याची स्टेट बदलणार नाही जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं जात नाही तोपर्यंत तो स्वतःची स्टेट बदलू शकत नाही. म्हणजे ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल आणि त्याचं मोशन स्टॉप करायचं आहे तर इथं काय गरजेचं आहे, फोर्स पाहिजे. जर ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे आणि त्याला मोशनमध्ये आणायचं आहे तरी पण काय पाहिजे, फोर्स पाहिजे. मग फोर्स एक्सटर्नली अप्लाय केल्याशिवाय ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म मोशनमध्ये जाऊ शकत नाही. हे स्टेटमेंट पहिल्यांदा कुणी सांगितलं, ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनं सांगितलं. आणि ॲरिस्टॉटलच्या या स्टेटमेंटचा यूज न्यूटनने स्वतःचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगण्यासाठी केला. म्हणजे पहिल्यांदा ते स्टेटमेंट कुणाकडून सांगितलं गेलं, तर ॲरिस्टॉटल या सायंटिस्टकडून. आणि मग ॲरिस्टॉटलच्या या फॅलसीचा यूज न्यूटनने स्वतःचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राईब करण्यासाठी यूज केला. ओके. मग ॲरिस्टॉटल हा या स्टेटमेंटचा पहिल्यांदा त्यानं शोध लावलेला आहे आणि त्यानंतर न्यूटननी काय केलं, स्वतःचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन सर्वांना पब्लिश केलेला आहे. काय आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, तर बॉडी रिमेन इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर in uniform motion unless it is acted upon by external unbalanced force. आता आपल्याला न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये पुढे दिलेले आहेत. पण ते न्यूटन्स 3 लॉज ऑफ मोशन आपण मी जसं आत्ता सांगितलं युनिट्स अँड मेजरमेंटच्या सगळ्यात पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये ते न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मी घेतलेले आहेत आणि सर्वांनी ते लेक्चर्स याच्यासाठी बघायचे आहेत. ओके. न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन सगळ्यांना माहिती आहेत. फर्स्ट लॉ मी आत्ता सांगितला. सेकंड लॉ काय असतो, तर F प्रपोर्शनल टू काय असतं, तर V2 - V1 अपॉन T.
म्हणजे इथे फॉर्म्युला काय येतो तर mv2 मायनस mv1 अपॉन टी इज इक्वल टू काय असतं फोर्स, कारण फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन आणि ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असतं तर v2 मायनस v1 अपॉन टी म्हणजे असतं ॲक्सेलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन आणि ॲक्सेलरेशन कसं काढायचं तर v2 मायनस v1 अपॉन टी, म्हणजे हे mv2 आहे फायनल मोमेंटम, mv1 आहे इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाईम. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम कसं लिहूया बघा आपण इथे p2 मायनस p1 अपॉन टी केलं. p2 म्हणजे काय फायनल मोमेंटम, p1 म्हणजे काय इनिशियल मोमेंटम आणि अपॉन टाईम म्हणजे हा काय आहे चेंज इन मोमेंटम आहे. चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मायनस इनिशियल मोमेंटम आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे. मग याला आपण काय म्हणू शकतो तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ हा वर्ड कधी यूज केला जातो सांगितलं मी तर ज्या वेळेस आपण टीनं काय करतो डिव्हाइड करतो त्यावेळेस आपण त्याला रेट ऑफ असं म्हणतो, बरोबर. म्हणजे एफ प्रपोर्शनल टू काय p2 मायनस p1 अपॉन टी आणि इथे चेंज कशामध्ये आहे मोमेंटममध्ये विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे आणि म्हणून त्याला आपण रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम असं म्हणतो. आणि हा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तर फोर्सला, आणि हे फोर्स बॉडीवर एक्सटर्नली काय केलेलं आहे अप्लाय केलेलं आहे. त्यामुळं या सेकंड लॉचं स्टेटमेंट काय येतं तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्सटर्नल फोर्स अप्लाइड टू इट अँड इट टेक्स प्लेस इन द सेम डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे हा जो चेंज आहे ह्याची डायरेक्शन आणि या फोर्सची डायरेक्शन कशा असतात दोन्ही पण सेम असतात. मग p2 मायनस p1 अपॉन टी केलं, p2 म्हणजे असतं mv2, p1 म्हणजे आहे mv1, mv2 मायनस mv1 केलं तर मग पुढे m इंटू v2 मायनस v1 अपॉन टी येईल आणि f इक्वल टू काय येईल मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, हा आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आणि आता न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे तर प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन प्रेझेंट असते. म्हणजेच काय फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जिथं ॲक्शन आहे तिथं रिॲक्शन आहे. म्हणजे जेव्हा एखादं फोर्स अप्लाय केलं जातं तर त्याच्यावर त्या बॉडीवर ॲक्ट होणारं अपोजिट फोर्स तिथे प्रेझेंट असतं. म्हणजेच इथे सुद्धा मी एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं की ज्या वेळेस सपोज दोन बॉल आहेत, एक आहे बॉल ए दुसरा आहे बॉल बी. ओके, तर बॉल बी एका ठिकाणी सपोज स्टेबल आहे, इथे आहे सपोज बॉल बी, इथे आहे बॉल ए, हा रेस्टमध्ये आहे स्टेबल आहे, हा इकडून असं इकडे चाललाय बीकडे चाललाय. बॉल ए इज मुव्हिंग टुवर्ड्स बॉल बी. ओके, आणि हा याला जाऊन काय होईल पुढं कोलाइड होईल म्हणजे त्याला जाऊन धडकेल. ओके, म्हणजे ए बीकडे गेला आणि बी सोबत काय झाला कोलाइड झाला. आता कोलिजन नंतर काय होतं ज्यावेळेस कोलाइड होतात त्यावेळेस काय होणार हा याला जाऊन धडकला म्हणजे यानं याच्यावर काय केलं फोर्स अप्लाय केलं आणि हे जे फोर्स आहे हे कुणावर अप्लाय झालं बीवर अप्लाय झालं. अप्लाय केलं एनं म्हणजे फोर्स अप्लाइड ऑन बी बाय ए. म्हणजे या डायरेक्शनमध्ये फोर्स बीवर अप्लाय झालं आणि कुणी अप्लाय केलं एनी, म्हणून त्याला आपण म्हणतो FBA फोर्स अप्लाइड ऑन बी बाय ए. आता असं झाल्यानंतर ज्यावेळेस ए बीला धडकतो आणि बीवर फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस बॉल बी जो आहे तो इक्वल अपोजिट फोर्स कुणावर अप्लाय करतो एवर अप्लाय करतो. म्हणजे ज्यावेळेस हा इकडे अप्लाय करेल फोर्स त्याच वेळेस इकडे सुद्धा फोर्स प्रेझेंट आहे आणि ते कुणी अप्लाय केलं बीने अप्लाय केलं. कुणावर अप्लाय केलं एवर अप्लाय केलं आणि त्याचा इथे सिम्बॉल असेल FAB आणि FAB काय इंडिकेट करेल तर फोर्स अप्लाइड ऑन ए बाय बी. फर्स्ट सिम्बॉल इंडिकेट करतो कुणावर अप्लाय झालं, सेकंड सिम्बॉल इंडिकेट करतो कुणी अप्लाय केलं. मग FBA म्हणजे काय तर फोर्स अप्लाइड ऑन बी बाय ए, FAB म्हणजे काय फोर्स अप्लाइड ऑन ए बाय बी. ओके, अशा प्रकारे इथे आपण हा जो लॉ कोणता सांगितला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग यातली ॲक्शन कोणती तर ए स्पियर बीकडे गेला आणि बी सोबत कोलाइड झाला आणि एनं बीवर फोर्स अप्लाय केलं. म्हणजे एनं बीवर अप्लाय केलेलं फोर्स ही काय झाली ॲक्शन झाली. म्हणजे FBA ही आहे ॲक्शन.
आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून बीनं एवर फोर्स अप्लाय केलं आणि ते फोर्स आहे FAB आणि ॲक्शनला त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे आणि म्हणून ती काय आहे तर रिॲक्शन आहे. आणि ॲक्शन आणि रिॲक्शन हे ऑलवेज कसे असतात इक्वल इन मॅग्निट्यूड. दोघांची मॅग्निट्यूड ही कशी असते इक्वल असते, पण दोघांच्या डायरेक्शन्स कशा असतात अपोजिट असतात. FAB FBA दोघांच्या व्हॅल्यूज सेम असतील. सपोज हे 5 न्यूटन आहे तर हे पण 5 न्यूटन आहे, पण दोघांच्या डायरेक्शन अपोजिट आहेत म्हणून एकाला साईन असेल प्लस आणि एकाला साईन असेल मायनस. ओके, आलं का सगळ्यांच्या लक्षात. आता इथे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन जो आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला तर ॲक्शनला रिॲक्शन प्रेझेंट आहे. म्हणजेच कोणतंही फोर्स हे इंडिव्हिज्युअल या युनिवर्समध्ये प्रेझेंट नाही, एकटं कधीही प्रेझेंट नसतं. फोर्स हे ऑलवेज कशामध्ये असतं प्रेझेंट पेअरमध्ये प्रेझेंट असतं. ओके, फोर्स ऑलवेज presented in pair. It is not a single force. There is no any single force which is present in the nature मध्ये किंवा टोटली या युनिवर्समध्ये सिंगल फोर्स कोणतंही प्रेझेंट नाही. प्रत्येक फोर्सला रिॲक्शन प्रेझेंट आहे आणि त्यामुळे फोर्स ऑलवेज कशामध्ये ऑकर होतं तर पेअरमध्ये ऑकर होतं. अशा प्रकारे हे न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन आहेत, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. ओके, सगळ्यांनी हे स्टडी करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युनिट डायमेन्शन या टॉपिकमधलं फर्स्ट आणि सेकंड लेक्चर बघा, त्याच्यामध्ये हे लॉज आपण तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, हे झाले न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन. यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आता आपण फोर्स या टॉपिकला सुरुवात करतोय म्हणजे लॉज ऑफ मोशनला. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट टाईप्स ऑफ फोर्सेस. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट टाईप आहे रियल अँड सुडो फोर्स. आता रियल फोर्स आणि सुडो फोर्स हे फोर्सचे सगळ्यात महत्त्वाचे 2 टाईप आहेत. तर रियल फोर्स म्हणजे काय आणि सुडो फोर्स म्हणजे काय बघा. सुरुवातीला आपण बघूयात रियल फोर्स म्हणजे काय असतं. रियल फोर्स, आता रियल फोर्स म्हणजे काय तर ज्या फोर्सला ओरिजिन आहे, काय आहे बघा ओरिजिन आहे आणि जे कशामुळं प्रेझेंट असतं तर इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. बघा रियल फोर्स म्हणजे काय द फोर्स विच इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज द रियल फोर्स. 2 ऑब्जेक्ट एकमेकांसोबत इंटरॅक्ट झाल्यामुळे जे फोर्स प्रोड्यूस होईल त्याला काय म्हणायचं रियल फोर्स असं म्हणायचं. रियल फोर्सला ओरिजिन आहे म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की सोर्स आहे. ओके, म्हणजे एखादं फोर्स का प्रेझेंट आहे, कुणी अप्लाय केलेलं आहे, म्हणजे एखादं फोर्स आहे हे कुणी अप्लाय केलं, कुणी म्हणजे काय झाला सोर्स झाला आणि तो सोर्स आपल्याला माहीत असतो, त्या फोर्सला काय म्हणायचं रियल फोर्स. जसं आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते कोण अप्लाय करतं सांगा, अर्थकडून अप्लाय केलं जातं. म्हणजे आपल्याला त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सोर्स माहिती आहे. कोण आहे सोर्स तर अर्थ हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सोर्स आहे. मग इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कसलं फोर्स असलं पाहिजे रियल फोर्स असलं पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जे आपण बघितलं होतं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जे आहे ते कधी असतं प्रेझेंट तर ज्या वेळेस 2 चार्जेस आहेत Q1 Q2 त्यांच्यामध्ये जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय ज्यावेळेस चार्जेस हे रेस्टमध्ये आहेत त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे फोर्स आहे त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय चार्जेस जर मोशनमध्ये असतील तर त्या 2 चार्जेसमध्ये जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. म्हणजे इथे आपल्याला त्यांचा सोर्स माहिती आहे, दोघांनी एकमेकांच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स आहे, 2 चार्जेस आहेत, दोघांनी एकमेकांच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स आहे, याचा ओरिजिन सोर्स आपल्याला माहिती आहे आणि चार्जेसमध्ये असणाऱ्या इंटरॅक्शनमुळे ते फोर्स प्रेझेंट आहे. कोणतं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक, म्हणजे ते कसलं फोर्स आलं रियल फोर्स आलं. थर्ड आपण बघूयात न्यूक्लिअर फोर्स. आता न्यूक्लिअर फोर्स जे आहे ते कसलं फोर्स आहे सांगा मला तर ज्या वेळेस एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात.
मग त्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला त्या न्यूक्लियसमध्ये बाइंड करून ठेवणारा जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय, द फोर्स विच बाइंड्स protons and neutrons in the nucleus of an atom is called as the nuclear force. मग आता रियल फोर्सेसचे कोणते कोणते एक्झाम्पल आता आपण बघितले. फर्स्ट बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याचा सोर्स कोण आहे, अर्थ आहे, त्याचा सोर्स आपल्याला माहिती आहे म्हणून ते कसलं फोर्स आहे, रियल फोर्स आहे. सेकंड बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे जे फोर्सेस आहेत हे दोन चार्जेसमधल्या इंटरॅक्शनमुळे प्रोड्यूस होतात आणि म्हणून ते सुद्धा कसलं आहे तर रियल फोर्स आहे, बरोबर. त्यानंतर थर्ड कोणतं बघितलं, न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स कुठे असतं प्रेझेंट, न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स त्यांच्यामध्ये ज्या इंटरॅक्शन्स होतात त्याच्यामध्ये जे फोर्स प्रोड्यूस होणार आहे ते कोणतं असेल, न्यूक्लिअर फोर्स असेल. ओके, मग अशा प्रकारे रियल फोर्सेसचे आपण इथे एक्झाम्पल्स सांगू शकतो. एक्झाम्पल्स कोणते कोणते सांगितले बघा मी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, न्यूक्लिअर फोर्स. ओके, हे जे फोर्सेस आहेत हे सगळे कसले फोर्सेस आहेत तर रियल फोर्सेस आहेत. रियल फोर्सेस हे रियल आहेत म्हणजे ते नॉट इमॅजिनरी, म्हणजे ते रियल आहेत याचा अर्थ ते इमॅजिनरी नाही आहेत. आणि ते कसे असतात तर मेजरेबल असतात, म्हणजे तुम्ही त्यांना मेजर करू शकता. ओके, फोर्सेसचे दोन टाईप, त्यातला फर्स्ट आहे रियल फोर्स आणि सेकंड आहे सुडो फोर्स. तर त्यातला आपण आत्ता बघितला फर्स्ट कोणता, रियल फोर्स. रियल फोर्स म्हणजे काय सांगितलं, डेफिनेशन काय, द फोर्स विच इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज द रियल फोर्स. रियल फोर्स हॅज इट्स ओन सोर्स अँड ओरिजिन. रियल फोर्सला स्वतःचा सोर्स आहे आणि काय आहे तर ओरिजिन आहे. अजून काय सांगितलं, त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स. हे कसले फोर्सेस आहेत तर रियल फोर्सेस आहेत. आणि त्यानंतर हे जे फोर्स आहे ते रियल आहे म्हणजे ते इमॅजिनरी आहे का, नाही, ते रिअली प्रेझेंट आहे म्हणजे इट इज नॉट इमॅजिनरी फोर्स आणि इट इज मेजरेबल म्हणजे आपण ते मेजर करू शकतो. ओके, अशा प्रकारे इथे आपण कोणतं फर्स्ट फोर्स बघितलेलं आहे तर रियल फोर्स बघितलेला आहे. आता सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, इथे हे जे मी तीन टाईप सांगितले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि न्यूक्लिअर फोर्स, हे तिन्ही फोर्सेस डिटेलमध्ये मी युनिट मेजरमेंटच्या फर्स्ट 3 लेक्चर्समध्ये चेक करा. त्या लेक्चर्समध्ये कुठे हे 3 फोर्सेस एक्सप्लेन केलेले आहेत बघा. लेक्चर्स तिन्ही पण चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ते तिन्ही लॉज बघायला मिळतील. आणि हे जे फोर्सेस आहेत हे डिटेलमध्ये मी घेतलेले आहेत, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे ज्या आहेत ना त्या डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे फोर्सेस तिथे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय, त्याचे 2 टाईप असतात, स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर, आणि न्यूक्लिअरच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हे सगळं जे आहे डिटेलमध्ये ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, न्यूक्लिअर फोर्स ह्या तिन्ही फोर्सेसची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला युनिट्स अँड मेजरमेंट्सच्या फर्स्ट 3 टॉपिकमध्ये सर्च करा, तिथे तुम्हाला मिळेल. ओके, ते लेक्चर पूर्णपणे या फोर्सेसवर आहे, त्याच्यामुळं इथे मी ते आता रिपीट करणार नाही आहे. तुम्ही युनिट मेजरमेंटच्या फर्स्ट 3 लेक्चर्समध्ये हे सर्च करणार आहात आणि तिथून ते स्टडी करणार आहात. ओके, सगळ्यांना समजलं. आत्ता मी इथे रियल फोर्स सांगितलेला आहे, ज्याला ओरिजिन आहे आणि सोर्स आहे, ऑब्जेक्ट्समधल्या इंटरॅक्शनमुळे प्रेझेंट असतं, त्याला काय म्हणायचं, रियल फोर्स. त्याचे हे एक्झाम्पल्स, ते इमॅजिनरी नाही आहे आणि ते मेजर करता येतं, अशा फोर्सला म्हणायचं रियल फोर्स. सगळ्यांनी हे पहिल्यांदा नोट करा. आता सेकंड आपण बघतोय ते म्हणजे आहे सुडो फोर्स. आता रियल फोर्सच्या अपोजिट कोणतं फोर्स असेल तर ते म्हणजे आहे सुडो फोर्स.
आणि सुडो फोर्स म्हणजे काय असेल सांगा मला आता. तर ज्या फोर्सला स्वतःचा सोर्स नाही, ओरिजिन नाही, अशा फोर्सला काय म्हणायचं, सुडो फोर्स. म्हणजे या फोर्सला इट इज नॉट हॅविंग सोर्स ऑर ओरिजिन. त्याला सोर्स नाही आहे, ओरिजिन नाही आहे, त्या फोर्सला तुम्ही काय म्हणणार आहे, सुडो फोर्स असं म्हणणार आहे. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते इमॅजिनरी आहे. इट इज नॉट इमॅजिनरी, बट बिकॉज काय म्हणू शकतो आपण, बिकॉज इट कॅन बी मेजर्ड बाय इन्स्ट्रुमेंट्स. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं आहे. बघा, सुडो फोर्स म्हणजे काय, तर आपण म्हणतो की इन जनरल असं बोललं जातं की सुडो फोर्स हे इमॅजिनरी फोर्स आहे. पण सुडो फोर्स हे इमॅजिनरी आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते सुडो फोर्स आपल्याला मेजर करता येतं. कसं मेजर केलं जातं, तर बाय युझिंग द इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही सुडो फोर्स मेजर करू शकता. ओके, त्यामुळं त्याला तुम्ही इमॅजिनरी आहे असा वर्ड यूज करू शकत नाही. त्याला सोर्स नाही आहे आणि ओरिजिन नाही आहे. आपण रिअल फोर्स म्हणजे काय म्हणतो, की ज्याला सोर्स आहे, ज्याला ओरिजिन आहे, ते फोर्स कसलं असतं, रिअल फोर्स असतं. मग इथं याला सोर्स नाही आहे, ओरिजिन नाही आहे, म्हणजे हे रिअल आहे का, नाही. म्हणजे हे कसं आहे, तर इट इज नॉन रिअल फोर्स. कसलं फोर्स आहे, तर नॉन रिअल. हा ॲप्रोप्रिएट वर्ड आहे. सुडो फोर्स म्हणजे इमॅजिनरी आहे का, नाही. का नाही आहे इमॅजिनरी, कारण ते मेजर केलं जातं. कसं मेजर केलं जातं, बाय युझिंग द इन्स्ट्रुमेंट्स. म्हणून त्याला तुम्ही इमॅजिनरी आहे असं म्हणू शकत नाही. त्यानंतर इट इज नॉट हॅविंग सोर्स अँड ओरिजिन. त्याला सोर्स आणि ओरिजिन नाही आहे म्हणून ते रिअल नाही आहे. मग रिअल नाही आहे म्हणून त्याला काय म्हणायचं मग, तर नॉन रिअल फोर्स असं म्हणायचं. म्हणजे रिअल फोर्स म्हणजे ज्याला सोर्स आणि ओरिजिन आहे तो फोर्स म्हणजे रिअल फोर्स, आणि ज्याला सोर्स आणि ओरिजिन नाही ते फोर्स म्हणजे नॉन रिअल फोर्स, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सुडो फोर्स. ओके, आता मी सुडो फोर्सचे तुम्हाला एक्झाम्पल्स सांगते, ते लक्षात ठेवा व्यवस्थित. बघा, ज्या वेळेस एखाद्या कारमध्ये तुम्ही बसलाय आणि त्या कारमध्ये बसल्यानंतर ती कार आहे पहिल्यांदा हळूहळू चालली आहे, स्पीड कमी आहे, आणि नंतर स्ट्रेट रोडवरून चालली आहे आणि स्पीड अचानक वाढलं. स्पीड वाढल्यानंतर काय होणार सांगा मला. तुम्ही आता सपोज त्या सीटवर बसलेला आहात आणि अचानक खूप स्पीड वाढलं तर तुम्ही कुठे जाणार, सीटवर बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये पुश केले जाल. ओके, तुम्हाला इकडनं असं फोर्स अप्लाय होईल आणि त्यामुळे तुम्ही त्या सीटवर मागे काय व्हाल, पुश केले जाल. ओके, तर आता इथून समोरून तुम्हाला कुणी पुश केलं माहिती आहे का, नाही. म्हणजे फोर्स अप्लाय झालं पण ते कुणी अप्लाय केलं माहिती नाही, म्हणजे त्याचा सोर्स माहिती आहे का, नाही माहीत. मग हे फोर्स कसलं आहे, रिअल आहे का, नाही आहे. ओके, त्यानंतर सपोज कार पहिल्यांदा फास्ट चाललेली आहे, स्पीडमध्ये आहे, तुम्ही सीटवर बसलाय आरामशीर आणि कारने अचानक काय केले, ब्रेक दाबले, ब्रेक अप्लाय केले. ब्रेक अप्लाय केले की सडनली तुम्ही कुठे जाणार सांगा मला. तुम्ही बसलेला आहात सीटवर आणि अचानक ब्रेक दाबला तर तुम्ही कुठे जाता, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे तुमची बॉडी फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये पुश केली जाते आणि तुम्ही सीटकडे जाता, पुढच्या सीटकडे जाता, बरोबर. म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर अचानक आपण पुढे जातो आणि पुढच्या सीटला जाऊन धडकतो. म्हणजे इथं आपल्यावर कुठून फोर्स अप्लाय झालं, बॅकवर्ड, म्हणजे असं मागून पुढे फोर्स अप्लाय झालं. ओके, म्हणजे ज्या वेळेस स्पीड इन्क्रीज झालं त्यावेळेस तुम्ही बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये पुश झाला, आणि ज्या वेळेस ब्रेक दाबले गेले त्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये पुश झाला, बरोबर. मग इथे ज्यावेळेस ब्रेक अप्लाय झाला त्यावेळेस तुम्हाला मागून कुणी पुढे ढकललं का, नाही. तुम्ही स्वतःच पुढे आला ना. म्हणजे त्या फोर्सचा तुम्हाला ओरिजिन माहिती आहे का, कुणी अप्लाय केलं माहिती आहे का, नाही. म्हणजे हे सुद्धा कसं फोर्स आहे, नॉन रिअल फोर्स आहे. अशा फोर्सला काय म्हणायचं, सुडो फोर्स. आता सपोज तुम्ही त्या कारमध्ये आहात आणि कारनी लेफ्टला टर्न घेतला. कारनी लेफ्टला टर्न घेतल्यानंतर तुमची बॉडी जी आहे ती कोणत्या साईडला मूव्ह होते, कार लेफ्टला चाललेली असेल तर तुम्ही कुठे जाता, टुवर्ड्स राईट, बरोबर की नाही. म्हणजे तुमची बॉडी राईट साईडला थोडीशी पुश केली जाणार आहे. म्हणजे फोर्स इकडनं असं अप्लाय झालं,
बरोबर. म्हणजे इथं कुणी अप्लाय केलं माहिती आहे का? नाही. पण तुम्ही तरी पण इकडे गेला म्हणजे हे या फोर्सचा सोर्स माहिती नाही आपल्याला. म्हणजे कसलं फोर्स आहे? नॉन रिअल फोर्स आहे. सपोज बॉडी आपली अशी टर्न झाली, कार कुठे टर्न झाली? राईटला. आता कार कुठे टर्न झाली होती? लेफ्टला. बॉडी कुठे टर्न झाली? राईटला. आता सपोज कारनी राईट साईडला टर्न घेतला, कारनी राईटला टर्न घेतला तर आपली बॉडी कुठे मूव्ह होते? टुवर्ड्स लेफ्ट. ओके. कार ज्यावेळेस राईटला जाईल त्यावेळेस बॉडी कुठे मूव्ह होणार आहे? लेफ्टला. मग इथे बॉडीवर एक प्रकारचं फोर्स अप्लाय झालं म्हणून ती कुठे गेली? लेफ्टला गेलेली आहे. म्हणजे हे आपल्याला न दिसणारं जे फोर्स आहे हे फोर्स कसला आहे? तर सुडो फोर्स आहे. आणि या फोर्सचा आपल्याला सोर्स माहिती नाही म्हणून त्याला आपण काय म्हणतो? नॉन रिअल फोर्स असं म्हणतो. सगळ्यांच्या लक्षात आलं का? बघा, सुडो फोर्स म्हणजे काय? तर जे आपल्याला कुणी अप्लाय केलं हे माहिती नाही, ज्याचा सोर्स आपल्याला माहिती नाही. ओके. पण फोर्स अप्लाय झालेला आहे अशा फोर्सला काय म्हणायचं? सुडो फोर्स असं म्हणायचं. लक्षात ठेवा, कारने स्पीड वाढवलं, कुठे जाणार तुम्ही? बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये. ब्रेक अप्लाय केले, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये. लेफ्टला टर्न घेतला, टुवर्ड्स राईट तुमची बॉडी जाईल. आणि राईटला टर्न घेतला तर लेफ्ट तुम्ही कुठे जाणार? लेफ्टला जाणार. हे सगळे एक्झाम्पल्स हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? तर सुडो फोर्सचे एक्झाम्पल आहेत. आले लक्षात सगळ्यांच्या? सुडो फोर्सचे एक्झाम्पल सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. फर्स्ट आत्ता आपण बघितलेलं होतं रिअल फोर्स, ज्याला ओरिजिन आहे, सोर्स आहे, ते मेजर करता येतं. आणि आणखीन काय सांगितलं होतं तर ते इमॅजिनरी नाही आहे अशा फोर्सला काय म्हणायचं? रिअल फोर्स. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स. त्यानंतर सेकंड बघितलेलं आहे ते आहे सुडो फोर्स, जे इमॅजिनरी नाही आहे कारण ते मेजर केलं जाऊ शकतं, पण ते रिअल नाही आहे कारण त्याला सोर्स आणि ओरिजिन नाही. म्हणजे ते कसं आहे? तर नॉन रिअल आहे. अशा फोर्सला आपण काय म्हणतो? सुडो फोर्स. याचे काही मी एक्झाम्पल सांगितलेले आहेत, ते एक्झाम्पल सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. काय काय एक्झाम्पल सांगितले? व्हेन वी आर सिटिंग इन अ कार अँड स्पीड ऑफ द कार सडनली इन्क्रीजेस, देन वी आर पुश्ड इन बॅकवर्ड डायरेक्शन. Then second, if the brakes are applied, then we are pushed in forward direction. If car takes turn towards left, then body is pushed towards right. And if car takes turn towards right, then body is pushed towards left. These are the examples of the pseudo force. आजच्या लेक्चरमध्ये आत्ता आपण हे जे बघितलेलं आहे इंट्रोडक्टरी पार्ट, त्यानंतर ॲरिस्टॉटल फॅलसी आणि फोर्सेसचे टाईप स्टार्ट केलेत मी. हे दोनच टाईप आहेत का? नाही, अजून फोर्सेसचे वेगवेगळे टाईप्स आहेत. या टाईप्समध्ये फर्स्ट टाईप आत्ता आपण कोणता बघितलेला आहे तर रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. बाकीचे जे टाईप्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये होतील. ओके.